बाबासाहेब सांगतात ना, कारण कायदा फक्त पुस्तकापुरता मर्यादित राहू नये, संविधान केवळ सांगण्यापुरतं राहू नये, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे बघितलं की जो व्यक्ती, जो समाज मागच्या हजारो वर्षांपासून हीन जाती, हीन विचारामध्येच राहत आहे, याच्यामध्ये जर बदल करून आणायचा असेल तर त्या माणसाच्या वैचारिक परिवर्तन होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत बुद्धाचा धम्मा आहे. म्हणून संविधानाला जपा. केवळ ज्ञान पुरेसं नाही आहे, तर आचरण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ओकास म्हणते श्रीचरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वाशी म्हणते. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. शरणेन सिद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादेत. साधु साधु. हर्षमनाने स्वागत करूया, हर्षमनाने स्वागत करूया या शुभ समयाला, या शुभ समयाला. आज हा मंगल दिन आला, आज हा मंगल दिन आला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बांधवांनो, एक गोष्ट मात्र आपण सर्वांनी चिंतन करायला पाहिजे. याही पूर्वी ही एक गोष्ट मी लोकांना सांगितली. खरंच ही गोष्ट चिंतनाची आहे. चिंतन म्हणजे चिंता नाही बरं, चिंतन करण्याची गोष्ट आहे. त्याला मेडिटेट करण्याची गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून, दिवस रात्र एक करून या भारत देशाला अत्यंत महान हे भारताचं संविधान अर्पण केलं.
खूप संघर्ष केला, खूप मेहनत केली, तेव्हा जाऊन हे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आणि या भारत देशाला अर्पण केलं. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949चा. आणि त्यानंतर अगदी आजच्याच या तारखेला 26 जानेवारी 1950 पासून बाबासाहेबांद्वारा दिलेलं हेच संविधान या भारतामध्ये लागू झालं. या संविधानाच्या माध्यमातून भारतातील आपल्यासारख्या अनेक शोषित लोकांना, अनेक पीडित लोकांना समतेचा, स्वातंत्र्यतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा अधिकार बाबासाहेबांनी अर्पण केला. आपल्याला तर केला, सर्वांनाच केला. 1950 मध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना भारताचं संविधान अर्पण केलं, तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतरही बुद्ध धम्माचा स्वीकार का केला असेल बरं? या गोष्टीचं तुम्ही थोडंसं चिंतन करावं. माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी, आपल्या सर्वांना हक्क मिळावे, आपल्या सर्वांना अधिकार मिळावे, आपल्या सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचं जीवन मिळावं, आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता तर भारतीय संविधान दिलंच होतं ना. भारताचं संविधान तर आपल्याला दिलंच होतं. पण तरी सुद्धा ज्या अर्थी संविधान देऊनही बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आपल्या सर्वांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. या गोष्टीचं आपण सर्वांनी चिंतन करावं. म्हणजे भारताचं संविधान असतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा का घेतली असेल बरं? संविधान तर होतं ना आपल्याकडे. आपल्याला हक्क अधिकार बहाल करणार, ज्यासाठी बाबासाहेब झिजले, बाबासाहेबाचा संपूर्ण जीवन संघर्ष ज्या करिता होता, ते तर आपल्याला संविधानातून प्राप्त झालंच ना. पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार का केला असेल बरं? बांधवांनो, आपण थोडंसं चिंतन करा. हा चिंतनाचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्या सर्वांच्या उद्धाराकरिताच अर्पण केलेलं आहे. पण या सोबत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बुद्ध धम्म सुद्धा दिलेला आहे, बुद्धांचा विचार दिलेला आहे, बुद्धाचा सद्धम्म दिलेला आहे. या गोष्टीचं तुम्ही पुन्हा पुन्हा चिंतन करा. आम्ही सुद्धा नेहमीच चिंतन केलं. एक गोष्ट, बाबासाहेबाचं एक कोट, म्हणजे बाबासाहेबाचं एक वचन तुम्ही सर्वांनी सुद्धा वाचलं असेल, ऐकलं असेल. बाबासाहेबाचं एक वचन आहे बघा. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणतात की मला राजकीय क्रांतीपेक्षा सामाजिक क्रांती जास्त प्रिय आहे. लक्षात येते तुमच्या? बाबासाहेबाचं वचन आहे. बाबासाहेब म्हणतात मला राजकीय क्रांतीपेक्षा सामाजिक क्रांती जास्त महत्वाची आहे. हे बाबासाहेबाचं वचन आहे. काय म्हणायचं होतं बरं बाबासाहेबांना या कोट मधून, या विचारामधून? राजकीय क्रांती तर या देशामध्ये घडली. या देशामध्ये ज्या अर्थी स्वातंत्र्य मिळालं, इंग्रजांच्या तावडीतून भारत बाहेर निघाला, राजकीय क्रांती झाली, संविधान मिळालं, राजकीय क्रांती झाली, अनेक कलम तयार झाले, राजकीय क्रांती झाली, अनेक कायदे तयार झाले, राजकीय क्रांती झाली. परंतु खरंच त्या राजकीय क्रांतीमुळे आज समाजामध्ये त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात का हो? जे कायदे तयार झालेले आहेत त्या सर्वच कायद्यांचं 100% इम्प्लिमेंटेशन होतो आहे का हो? आपण बघा, याचा विचार करावा. आता बघा, एक कायदा तयार झाला होता स्त्रियांच्या बाबतीमध्ये. स्त्रियांच्या बाबतीत एक कायदा तयार झाला होता. परंतु एक कायदा तयार होऊन सुद्धा जोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी
समाजामध्ये व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्या कायद्याचा समाजातील लोकांना काहीही लाभ होत नाही. एक बघा हुंडाबळीचा कायदा झाला होता, हुंडाबळी, हुंड्याच्या विरोधात डावरी. पण आजही काही क्षेत्रामध्ये हुंडा घेतात ना, तुमच्या भागात घेतात का माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजही लग्न समारंभामध्ये हुंडा घेतात की नाही हो? घेतात ना. म्हणजे बघा बरं, कायदा कायद्याच्या ठिकाणी आहे, पण अजूनही त्या कायद्याचं समाजामध्ये जसं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, अंमलबजावणी व्हायला पाहिजे, तशी अद्यापही झालेली नाहीये. मग सामाजिक क्रांतीचं काय? सामाजिक क्रांतीचं काय? राजकीय समता तर मिळाली, पण सामाजिक समतेचं काय? राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण सामाजिक स्वातंत्र्याचं काय? राजकीय बंधुत्व मिळालं, अरे पण सामाजिक बंधुत्वाचं काय? राजकीय सगळ्या गोष्टी मिळाल्या, परंतु बांधवांनो, जोपर्यंत समाजामध्ये त्या सगळ्या हक्क अधिकाराचं अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत भारताचं संविधान जरी असेल, कितीही चांगलं असेल, त्याचा लोकांना काहीही लाभ होणार नाही. बाबासाहेबांचं एक वचन आहे बघा. बाबासाहेब संविधान सभेमध्ये म्हणतात की संविधान कितीही चांगलं असू द्या, कायदा कितीही चांगला असू द्या, पण त्याची अंमलबजावणी करणारे जर व्यवस्थित नसतील तर त्याचा काहीही लाभ होत नाही. बाबासाहेब सांगतात ना, कारण कायदा फक्त पुस्तकापुरता मर्यादित राहू नये, संविधान केवळ सांगण्यापुरतं राहू नये, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या विचारामधून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांना आपल्यामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करायची होती. आणि हे सर्वच सर्व केवळ संविधान दिल्यामुळेच संपन्न होत नाही. आणि खरं जर असं झालं असतं ना, तर या 75 वर्षांमध्ये खूप काही बदल आपल्याला पाहायला मिळाला असता बांधवांनो. पण बाबासाहेबांनी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे निहाळली, कारण राजकीय क्रांतीमधून आपल्याला ज्या काही सुखसुविधा मिळतात त्यामधून माणसाचं वैचारिक परिवर्तन होत नाही, हे लक्षात घ्या. मी शब्दप्रयोग कोणता वापरलेला आहे? वैचारिक परिवर्तन. विचारांचं परिवर्तन होत नसते. जसं उदाहरणार्थ बघा, संविधानामुळे आपल्याला आरक्षण मिळालं, बरोबर आहे. संविधानामुळे या देशातील एससी, एसटी, ओबीसी ना तर अगोदर मिळालो. या देशातील एससी, एसटी, ओबीसी, विजय, एनटी, डीएनटी, एसएसजी, मायनॉरिटी जे असतील, या सर्वांनाच तर आरक्षण मिळालं. मग विचार करा, या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर प्रणित जे बौद्ध लोक झालेली आहेत, म्हणजे 56च्या अगोदरची महार कॅटेगरी, आता जे लोक बौद्ध म्हणून जीवन जगत आहे, या लोकांमध्ये झालेला जो बदल आहे बघा, हा मूलाग्र आहे. हे साधं आणि सोपं नाहीये. तुम्ही स्वतःच चिंतन करा की आरक्षण तर बाकी सर्वांनाच मिळालं ना, हो मिळालं की नाही? आरक्षण काय फक्त आपल्याला दिलं का बाबासाहेबांनी? नाही, आरक्षण सर्वांनाच दिलेलं आहे, परंतु वैचारिक परिवर्तन, विचारांमधला बदल हा केवळ आणि केवळ या महाराष्ट्रातील आंबेडकर प्रणित बौद्धांमध्ये, म्हणजे तुमच्यामध्ये झालेला आहे बांधवांनो. हे साधं आणि सोपं नाहीये. विचार कर या गोष्टींचा. काही लोक म्हणतात, काय हे बौद्ध लोक, हो या बौद्धांना आरक्षण मिळालं म्हणून हे लोक पुढे गेले, म्हणून या लोकांमध्ये बदल झाला. तर मला सांगा, आरक्षणामुळे वैचारिक परिवर्तन होते का? होते परिवर्तन? जर खरंच जर असं झालं असतं ना, संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे जर खरंच वैचारिक परिवर्तन झालं असतं, तर बाकी लोकांमध्ये परिवर्तन झालं असतं ना, बाकी लोकांमध्ये पण परिवर्तन झालं असतं ना. पण असं झालं का? नाही झालं. आजही बघा, लोक त्याच जुन्या चाली, रीती, रूढी, परंपरेला चिकटलेले आहेत. त्या जुन्या चाली, रीती, रूढी, परंपरा चिकटलेली आहेत.
तुमच्या घुग्गुसमध्ये मला वाटतं नगर परिषद आहे, कधीतरी नगर परिषदेत किंवा महानगरपालिकेने जाऊन बघा, नाल्या साफ करणारे लोक कोणते आहेत, झाडू मारणारे लोक कोण आहेत, साफसफाई करणारे लोक कोण आहेत, हे कचरा उचलणारे लोक कोण आहेत. तुम्ही बघा, सर्वे करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की भारत तर स्वतंत्र झाला, भारत स्वतंत्र झाला, अमृत महोत्सव आपण केलेला आहे, अरे तरी सुद्धा राजकीय क्रांती तर झाली, पण लोकांमध्ये जे वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे अद्यापही झालेलं नाहीये. आणखीनही लोक त्याच जुन्या चाली रीतीला चिपकलेले आहेत, त्या जुन्या रूढी परंपरा चिपकलेल्या आहेत, अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, अंधविश्वासामध्ये, अंधरूढीमध्ये, मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहे. जर तुम्ही या सर्वांचं चिंतन कराल आणि माझं म्हणजे मी आंबेडकर प्रणित बौद्ध व्यक्ती म्हणून मी जेव्हा स्वतःचं चिंतन करतो, तुम्ही सुद्धा जेव्हा स्वतःचं चिंतन कराल तर तुम्हाला समजेल की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा मूलाग्र बदल झालेला. बघा, मूलाग्र बदल. संविधानाचा लाभ लोकांना कसा मिळेल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की जो समाज, जी लोक मागच्या हजारो वर्षांपासून या भारतामध्ये हीन जातीमध्ये जगत आहेत, त्यामुळे त्यांचे विचार सुद्धा हीन झालेले आहेत. हीन विचार म्हणजे कसं, अरे मी तर खालच्या जाती जन्मास आलो, अरे माझं हे कर्मच असं आहे, आता मला असंच मरावं लागेल, हीन विचारात जगत होतो आपण. हा हीन विचार आपल्यामध्ये तेवत होता, कारण मी खालच्या जाती जन्मास आलो. बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी हे बघितलं की जो व्यक्ती, जो समाज मागच्या हजारो वर्षांपासून अरे हीन जाती, हीन विचारामध्येच राहत आहे, याच्यामध्ये जर बदल करून आणायचा असेल तर त्या माणसाच्या वैचारिक परिवर्तन होणं जास्त गरजेचं आहे. आणि हे वैचारिक परिवर्तन केवळ कायद्यापुरतं राहू शकत नाही, तर हे त्याच्यात प्रत्यक्ष आचरणामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हे परिवर्तन होत नाही बांधवांनो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होतं की इथे या भूमीवरती जीवन जगणारा जो एक व्यक्ती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा बदल झाला पाहिजे. त्या व्यक्तीने जुनं जे जे काही असेल ना ते सोडलं पाहिजे. तर बघा, आज बाबासाहेबाच्या या महान संघर्षामुळं आपण बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. आपल्यामध्ये किती मोठा बदल झाला हो, किती मोठा आपल्यातला बदल आहे, हे बदल आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म आपल्याला जेव्हा दिला तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, बाबासाहेबांचं वचन फार महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझं मन बलवान आहे. बाबासाहेबांचं वचन आहे बघा, माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. तुमचंही मन बलवान व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिताच मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. बाबासाहेब म्हणून गेले बघा, तुमचं मन बलवान व्हावं याकरिता बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलेला आहे. तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी याकरिता बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध धम्म दिलेला आहे. मग विचार करा, बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं आपल्या सर्वांकडून की आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो जो काही हीन विचार आहे तो निघाला पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही जुन्या चाली रीती रूढी परंपरा जे जे काही जुनं आहे, खुडचट भावना आहेत, खुडचट विचार आहेत, खरे बुद्ध विचारांचे बुद्ध कुठे आहेत बांधवांनो? हा जो विचारांचा बुद्ध आहे, हे जे वैचारिक बुद्ध आहे, हा वैचारिक बुद्धांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानात ठेवलेला आहे. म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत बुद्धाचा धम्म आहे. म्हणून संविधानाला जपा, संविधानाचं रक्षण करा, संविधानाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्या. बघा कुठे कुठे बुद्ध आहे तो. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून, या कायद्याच्या माध्यमातून कुठे कुठे बुद्ध पोहोचवलेला आहे. बघा तुम्ही, आपण ज्या भारतात जन्म घेतला, ज्या भारताचे आपण नागरिक आहोत, त्याच भारताची राजमुद्रा
अरे अशोक स्तंभ आहे की नाही? बाबासाहेबांनी करून ठेवलं सर्व. या भारताची राजमुद्रा 4 सिंहांचा अशोक स्तंभ आहे. आणि अशोक स्तंभ काय आहे? अशोक स्तंभ बौद्ध धम्माचं चिन्ह आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित केलेलं आहे. बुद्ध आहे ते. बाबासाहेबांनी कायद्याच्या जोरावर बुद्धाचा प्रत्येक विचार, प्रत्येक प्रतीक या भारतामध्ये प्रतिष्ठित केलेली आहे. आजही बघा, आपले भारताचे राष्ट्रपती ज्या राजभवनामध्ये ज्या चेअरवरती बसतात, त्या चेअरवर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा विचार लिहून ठेवलेला आहे. तुम्ही ते गुगलवरती जो फोटो बघा, जिथे भारताचा राष्ट्रपती बसतो ना, ज्या चेअरवर, अगदी त्या चेअरच्या मागच्या बाजूला बाबासाहेबांनी 24 आरांचं अशोक चक्र कोरलं. आणि त्या अशोक चक्राच्या वरती बाबासाहेबांनी बुद्धाचा विचार कोरून ठेवलेला आहे. धम्म चक्क पवत्तनाय, बुद्धाचा विचार आहे. संविधानाच्या माध्यमातून बुद्धाचा प्रत्येक विचार या भारतामध्ये रुजवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. भारतरत्न तुम्ही बघितलं का? भारतरत्नाचं मेडल तुम्ही बघितलं? गुगलवरती भारतरत्नाचं मेडल बघा. काय आहे बरे भारतरत्न? भारतरत्नाचं मेडल काय आहे? हे मेडल तुम्ही बघा. अहो, भारतरत्न जे मेडल आहे ते मेडल दुसरं तिसरं काही नसून ते बुद्ध आहे. भारतरत्नाचं मेडल एक पिंपळाचं पान आहे. काय बरं पिंपळाचं पान? अरे, ज्या झाडाखाली भगवान बुद्धांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, ते बोधिवृक्ष, त्या बोधिवृक्षाचं पान त्या भारतरत्न मिळणाऱ्या त्या व्यक्तीला दिलं जातं. पिंपळाचं पान काय आहे? बुद्धाचं प्रतीक आहे. आणि त्या पिंपळाच्या पानावर एका बाजूला बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा अशोक स्तंभ दिसतो, तर दुसऱ्या बाजूला 32 आऱ्यांचं धम्मचक्रासारखं दिसणारं 32 आऱ्यांचं महापुरुषांच्या लक्षणाचं प्रतीक असलेलं चक्र दिसतं आपल्याला. हे भारतरत्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा विचार संविधानाच्या माध्यमातून या भारताच्या प्रत्येक ठिकाणी रुजवलेला आहे. बघा, आजही विचार करा, एखाद्या गाडीवर जर 24 आऱ्यांचा आपण अशोक चक्र पाहतो, तर आपण काय म्हणतो? अरे, ही एका बौद्ध माणसाची गाडी आहे म्हणतो की नाही आपण असं? एखाद्या घरावर जर आपण अशोक चक्र बघितलं, तर आपण काय म्हणतो? अरे हा, हे घर बौद्ध माणसाचं आहे. अरे विचार करा ना, भारताच्या तिरंग्यावरच बौद्ध धम्माचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र आहे, धम्मचक्र आहे. तर भारत कुणाचा झाला? भारत बुद्धाचा झाला. सगळं बाबासाहेबांनी करून ठेवलं. बघा, या भारताच्या संविधानातून भारताला बुद्धमय बाबासाहेबांनी तेव्हाच करून ठेवलेलं आहे. फक्त जबाबदारी दिली आपल्या सर्वांवर, की जो बुद्ध बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला, त्या बुद्ध धम्माला काटेकोरपणे आपण सर्वांनी आचरणामध्ये आणावं, त्याचं आचरण करावं. आपल्यामध्ये हा बदल जर अपेक्षित असेल, तर बांधवांनो, प्रत्येकाने बुद्धाचा धम्मच आपल्या जीवनामध्ये अंगीकार करायला पाहिजे. बाबासाहेबाला हेच तर अपेक्षित होतं. बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं की या ठिकाणी बुद्धाचा धम्म स्वीकार करणाऱ्या प्रत्येकाची नीतिमत्ता बलवत्तर झाली पाहिजे. प्रत्येकाचं मन हे बलवान झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये केवळ म्हणजे सांगण्यापुरती नाही, राजकीय सांगण्यापुरती नाही, तर खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये समता, बुद्धांचा विचार रुजला पाहिजे. स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय खऱ्या अर्थाने या चतुसूत्री रुजल्या पाहिजे. याकरिता बाबासाहेबांच्या आपल्या सर्वांकडून अपेक्षा होत्या बांधवांनो. म्हणून ज्या अर्थी जे लोक पुढाकार घेतात आणि आपल्या सर्वांना बुद्ध धम्म समजावा, आपल्या सर्वांना बुद्ध धम्माचं आचरण करता यावं, याकरिता जे लोक पुढाकार घेतात, ते सगळेच लोक बघा धन्यवादास पात्र आहेत. नक्कीच या धम्म संमेलनाच्या निमित्ताने आपल्या घुग्गुसवासियांना हा धम्म समजावा, बुद्ध बाबासाहेबांचे विचार समजावे. त्या लोकांनी बुद्ध आणि बाबासाहेबांचा विचार
आपल्यामध्ये आत्मसात करावा, याकरिता हे धम्म संमेलन आहे. भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स येध शोचते पेच शोचति पापकारी उभयथ शोचति सो शोचति सो विहन्यति दिस्वा कम्मालिकठमत्तनो. बघा, आज 26 जानेवारी आहे. भारतासाठी आणि प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. खऱ्या अर्थाने भारताला पुढे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी, एक संघ ठेवण्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान इथे जन्माला आले. बाबासाहेबांनी ते महत्प्रयासाने लिहिले. देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा, शेवटच्या व्यक्तीचा बाबासाहेबांनी त्यामध्ये विचार केला. देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय व्यवस्था कायमस्वरूपी नांदावी, राहावी आणि सर्व देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठीचा विचार त्या संविधानामध्ये संविधान निर्मात्यांनी केलेला असल्या कारणाने आज देशाने 74वा हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 75कडे वाटचाल सुरू आहे. आणि तरीसुद्धा जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आज आपल्या देशाकडे पाहिल्या जाते आहे. या सगळ्या गोष्टींचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं जातं. कारण त्यांनी महत्प्रयासाने ही घटना तयार केलेली आहे, शिकवलेला आहे. मग तो अंगुलीमालाला शिकवला असेल, पटाचार्याला, किसा गौतमीला, विशाखाला, सुजाताला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांना जे म्हणून काही शिकवलाय तो कर्मसिद्धांत शिकवलेला आहे. भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याने आपल्या जमिनीमध्ये ज्या कोणत्या प्रकारचं बीज पेरलं असेल तर या जगात अशी कोणतीही शक्ती नाही आहे की ते बीज पेरल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती तरी शक्ती बदल करेल. ज्याप्रमाणे गहू पेरल्या जाईल तर गहूच उगवेल, ज्वारी पेरल्या जाईल तर ज्वारीच उगवेल, संत्री लावली तर संत्रीच येईल, सफरचंद लावले तर सफरचंदच येतील, त्याच्यात बदल कोणीच करू शकत नाही. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये आपोआप बदल होत नाही, अगदी कर्मसिद्धांताचं सुद्धा तसंच आहे. ज्या कोणत्या व्यक्तीकडून आपल्या कायावाच्या मनाने जे कोणतं कर्म घडेल त्याचा विपाक मात्र भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येकाला भोगावा लागेल. स्वतः भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्मसिद्धांत सारखाच आहे. भगवान बुद्धांच्यावर जेव्हा देवदत्ताने दगड सोडला, नालागिरी हत्ती सोडला, स्त्रियांचं लांछन लावलं, अतिसार झाला, भगवंतालाही त्रास होत होता शारीरिक, तेव्हा भगवंताला विचारलं गेलं, भगवान आपण तर सम्यक संबुद्ध आहात, लोक विचार करतील वरवर करणी, तर आपल्यालाही त्रास झाला, आपल्याला लांछन लावल्या गेलं, आपल्यावरती देवदत्ताने दगड मारण्याचा प्रयत्न केला, जरी तो दगड लागला नाही पूर्ण पण त्या दगडाचा तुकडा तुमच्या पायावरती येऊन पडला, तुमच्या पायाचंही रक्त निघालं, नालागिरी हत्ती पण तुमच्यावरती सोडला जीवे मारण्याच्या हेतूने. हे सुद्धा तुमच्यासोबत घडलं जसं सर्वसामान्यांबरोबर घडते, याचं कोणतं काय कारण आहे? तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की हे सुद्धा पूर्व कर्म आहे. बुद्ध जरी असेल, कोणी अर्हत जरी असेल, किंवा बोधिसत्व किंवा सर्वसामान्य लोक जरी असतील, कोणीही इथे असेल, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जर कर्म ज्या प्रकारचे करेल त्यांना आज ना उद्या, उद्या ना परवा त्याचा परिणाम भोगायला लागेल. ज्याप्रमाणे सगळ्याच झाडांना एकाच वेळेमध्ये फळं येत नाहीत, जसं आंब्याचं झाड लावलं तर त्याची
मर्यादा वेगळी आहे, त्याची लिमिट वेगळी आहे, त्याला फळं कधी यायचे ते. नारळाची झाडं लावले तर त्याची मर्यादा वेगळी आहे, गहू पेरला त्याची मर्यादा वेगळी आहे, त्याला फळं कधी यायचे, फुलं कधी कोणत्या झाडाला यायचे. ज्याप्रमाणे एकदाच फळं फुलं सगळ्या झाडांना येत नाहीत निसर्गातल्या, अगदी कर्मसिद्धांत भगवान म्हणाले असाच आहे. एकदा भगवान बुद्ध आपले श्रावस्तीमध्ये राहत होते बघा. श्रावस्तीमध्ये राहत असताना भगवान बुद्धांना एका व्यक्तीने विचारले की भगवान, या जगतातील सर्व लोक समान का नाहीत, एक स्वभाववाले आहेत का? तुमच्यात बसलेले तरी आहेत का? इथे नसलेले तरी एक स्वभाववाले आहेत का? कोणत्याही जाती धर्माचे असो किंवा एखाद्या घरची जरी लोक असतील, एक स्वभाववाले आहेत का? तुमची मुलं एकाच स्वभाववाले असतात काय? बापा एखादं लय हुशार असते आणि एखादं कामातून गेलेलं असते. तुमचं नाही बापा, तुमचे पोरं तर लय चांगले असतील, पण कोणाकोणाचे पोरं, कोणाकोणाचे म्हणजे काय, खरं पाहिलं तर सगळ्यांचेच पोरं हो नाकी नऊ आणतात बऱ्याच मायबापाच्या. अपवाद वगळता मायबाप कधी कधी खूप चांगले असतात, परंतु पोरांकडे लक्ष न दिल्यामुळे ते कधी बिघडतात, तर नंतर मग पश्चाताप होतो आणि पश्चातापाचे अश्रू गाळणारे या जगतामध्ये अनेक मायबाप आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की ज्ञानाला आचरणाची जोड असेल तर तो व्यक्तीच स्वतःसह इतरांचा विचार करू शकतो. केवळ ज्ञान पुरेसं नाही आहे, तर आचरणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या देशाचा विचार केला, जगाचा विचार केला तर ज्ञानीवंत इथे भरपूर लोक आहेत. अनेक प्रकारचं ज्ञान आहे. कोणकोणत्या डिग्र्या घेतलेली लोक आहेत, मोठमोठ्या पोस्टवरती असलेली, पदावरती असलेली लोक आहेत, परंतु सगळीच लोक ज्ञानी आहेत असं आपण म्हणू शकत नाही. कधी कधी आपण पाहतो आपल्या आजूबाजूला की फार प्रसिद्ध आहेत, ज्ञानी आहेत, पंडित आहेत, तेही लोक कधी कधी चुकतात किंवा अनेक लोकांचं अहित करतात. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध नक्कीच आहे. जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे जरी सत्य असले तरी शिक्षण ही दुधारी तलवार आहे. त्या शिक्षणाला, ज्ञानाला शिलाची जोड जर नसेल तर एक शिकलेला माणूस स्वतःसह कुटुंबाचं, समाजाचं आणि कधी कधी देशालाही बर्बाद करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. आणि मला वाटतं आपल्या देशामध्ये काही लोक त्यापैकीच आहेत, शिकले सवरलेले आहेत, मोठमोठे आहेत, परंतु आपल्या ज्ञानाचा, धनाचा, पांडित्याचा उपयोग देशाला देशोधडीला लावण्यासाठी करताय. हे याची देही याची डोळा आपला देश पाहत आहे, परंतु कोणी कोणाला बोलायला तयार नाही. मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी कोणी, हा प्रश्न लोकांच्या समोर उभा आहे बघा. सगळीकडे सर्वत्र लोकांना दिसते की काय होते, याच्यावर उपाय काय आहे, पण लोक म्हणतात बापा मी जर नादी लागलो तर मला संपवतील, म्हणून मी चुपन तूही चुपन चालू द्या. मग अशी देशामध्ये परिस्थिती आहे. आणि त्यामुळे कर्मसिद्धांताच्या संदर्भामध्ये एका व्यक्तीसोबत भगवंताचा आपल्या संवाद झाला. त्या व्यक्तीने भगवंताला विचारलं, भगवान सगळे लोक सारखे का नाहीत? त्यावर भगवंताने सांगितलं की बघा, तो व्यक्ती म्हणे की भगवान तुम्ही तर महाकारुणिक आहात, तुम्ही तर तथागत आहात, सम्यक संबुद्ध आहात. तुमच्यासारखा गुरु शिकवण्यासाठी असेल तर सगळ्याच लोकांना निर्वाण प्राप्त झालं पाहिजे, सगळेच लोक दुःखमुक्त झाले पाहिजे, सगळेच लोक तुमच्यासारखे बनले पाहिजे. तर भगवान बुद्ध स्मित हास्य करतात आणि त्याला म्हणतात की बघ, जरी मी बुद्ध असलो, शिकवणारा मी जरी असलो, उपदेश करणारा मी जरी असलो, तरी सुद्धा मात्र मी शिकवतोय ते कोणी, कधी, कसं, किती घ्यायचं आहे हे कोणावर अवलंबून आहे? त्या शिकणाऱ्यावरती अवलंबून आहे. भगवान बुद्ध त्याला म्हणाले की तू अगोदर राजगृहाला राहत होता, आता श्रावस्तीमध्ये राहतो, बरोबर आहे. मग राजगृहाचा रस्ता, श्रावस्तीवरून राजगृहाला जाणारा रस्ता तुला चांगला अवगत आहे? तो म्हणे हो भगवान, माझ्यासारखा रस्ता तर कुणालाच माहिती नसेल. मला रात्रीला अंधारामध्ये जरी कोणी सांगितलं की श्रावस्तीवरून राजगिरीला जा किंवा राजगिरीवरून श्रावस्तीला या, तर मी बिलकुल काळाकुट्ट अंधारामध्ये सुद्धा त्या रस्त्याने जाऊ शकतो न चुकता. तर भगवान म्हणाले की ज्या अर्थी तुला चांगल्या प्रकारे रस्त्याची माहिती आहे,
तर तुला कोणी विचारणारे लोक पण असतील, तुला माहिती असल्या कारणाने. म्हणजे ज्यांना कुणाला श्रावस्तीहून राजगिरीला जायचं आहे किंवा राजगिरीहून श्रावस्तीला यायचं आहे, तर तुला विचारत असतील कधी कधी लोक, तुला माहिती असल्या कारणाने, की कसं रस्त्यानं जायचं श्रावस्तीला राजगिरीला, कुठून उजवीकडे वळायचं, कुठून डावीकडे वळायचं, किंवा किती अंतर लागेल, किती वेळ लागेल, वगैरे वगैरे. तर तो म्हणतो, हो भगवान, मला विचारणारे भरपूर लोक असतात की श्रावस्तीला कसं जायचं किंवा राजगिरीला कसं जायचं. मग त्यावर तुम्ही ज्यांना ज्यांना सांगितलं ते लोक बरोबर त्याच रस्त्याने पोहोचतात का ठराविक ठिकाणी? तर तो म्हणतो, भगवान, हे मात्र मला निश्चित सांगता येणार नाही की मी ज्यांना ज्यांना वाट दावली आहे, सांगितली आहे, तो प्रत्येकजण तिथे तसा पोहोचला की नाही, याची मी शाश्वती गॅरंटी घेऊ शकत नाही. भगवान म्हणाले, का? कारण भगवान, रस्ता सांगण्याचं काम नक्कीच माझं आहे. मला तो रस्ता अवगत आहे. त्या रस्त्यात मधले खाचखळगे मला माहिती आहे, कुठून कुठे वळायचं वगैरे सगळं मला माहिती आहे. पण ज्यांना मी सांगतो ते नक्की त्याच मी सांगितलेल्या रस्त्याने जातील की भलतीकडेच भरकटतील, हे कुणावर अवलंबून आहे? त्या वाटसरूवर अवलंबून आहे. तर तो म्हणतो की भगवान, त्यांचं निश्चित नाही सांगता येत. तर भगवान स्मित हास्य करून त्याला म्हणतात की बघ, माझंही गणित असंच आहे. मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही आहे. मी शिकवण्याचं काम करतो. मी ज्ञानीवंत आहे, मी निर्वाणाला प्राप्त केलं आहे, मी तथागत आहे, अर्हत आहे. मला 4 आर्य सत्याचं दर्शन घडलं आहे, आर्य अष्टांगिक मार्ग मी शोधून काढला. परंतु जरी मी म्हणजे बुद्ध म्हणून शिकवणारा जरी असलो तरी सुद्धा सगळेच लोक निर्वाणाला जातीलच, सगळेच लोक दुःखमुक्त होतीलच, सगळे श्रोतापन्न सकृतागामी अनागामी होतीलच, याची मात्र मी शाश्वती घेऊ शकत नाही. बरोबर की नाही? घेऊ शकत नाहीत. का? तर मार्गावरून चालणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये गुणवत्ता कशी आहे, त्यांच्यामध्ये ती क्वालिटी कशी आहे, ते प्रॉपरली त्या मार्गाने जात आहेत की नाही, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, या जगातील सर्व लोक सारखे नाही आहेत. प्रत्येकाचा कर्मविपाक, प्रत्येकाचा कर्म स्वभाव हा वेगवेगळा आहे. दुसऱ्यांदा त्याला समजून सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की तू जे मला विचारतोस की सगळे सारखे का नाहीत, तर भगवान म्हणाले, इथे सगळी झाडं झुडपं सुद्धा सारखे नाहीत. आहेत का? बिलकुल नाही आहेत. बघा, म्हणजे माणूसच सारखे नाहीत असं नाही म्हणू शकत. झाडं झुडपंही सारखे नाही. आता हे बघा, डेकोरेशनसाठी समोर झाडं ठेवलेली आहेत. आता हे झाडंच आहेत, पण सगळ्याच झाडांच्या पानाचा रंग सारखा दिसतोय का तुम्हाला? बघा तुम्ही, झाडंच आहेत, हे शोचे का असे ना, झाडं आहेत. प्रत्येकाला पाणीच लागते, प्रत्येकाला हवाच लागते, प्रत्येकाला ऊनच लागते, प्रत्येक मातीमध्येच येतो. पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या पानाचा रंग ना सारखा आहे, ना पानांचा आकार सारखा आहे. जर फुलं आले तर त्या फुलांचाही आकार ना गंध सारखा असेल, फळं आले तर त्या फळाचाही ना आकार, ना रंग, ना चव सारखी असेल. एका चवीचे फळं नसतात. एका शेतीमध्ये जरी एखाद्या फळाची झाडं लावली तरी सुद्धा त्या प्रत्येक फळाचा रंग, प्रत्येक फळाचा आकार आणि प्रत्येक फळाचा चव ही वेगवेगळी असते. भगवान बुद्ध म्हणाले, काय कारण आहे त्याला? तर तो गृहस्थ म्हणतो, भगवान, कर्म बीज वेगवेगळं असल्या कारणाने प्रत्येक झाडाचं फळ, पान, फुलं, रंग आणि चव वेगवेगळी आहे. भगवान म्हणतात, आपणही निसर्गाचे घटक आहोत. ज्याप्रमाणे निसर्गामधल्या झाडांची पानं, फळं, फुलं, त्याचा रंग, गंध आणि चव सारखी नसते, कारण बीज वेगवेगळं असते. अगदी तद्वतच मनुष्य प्राण्यांमध्ये सुद्धा एक स्वभाव, एक आचरण नसल्या कारणाने कोणी इथे सुखी तर कोणी इथे दुःखी आहे. कोणी जास्त दुःखी आहे, कोणी कमी दुःखी आहे, कोणी जास्त सुखी आहे, कोणी कमी सुखी आहे, कोणी प्रामाणिक तर कोणी अप्रामाणिक आहे, कोणी विश्वासू तर कोणी अविश्वासू आहे. कुणाचा कुशल कर्मावरती विश्वास आहे तर कुणाचा बिलकुल कुशल कर्मावरती विश्वास नाही. कोणी अकुशल कर्म करते तर कोणी कुशल कर्म करते, कोणी पुण्य कर्म करते तर कोणी पाप कर्म करते. आणि प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं घडत असल्या कारणाने इथे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. म्हणून जरी माता पिता तेच असले तरी त्या मुलांचा स्वभाव सारखा नसतो. कोणीतरी प्रेमळ आहे, कोणीतरी सेवाभावी आहे, कोणीतरी बुद्धिवान आहे,
कोणीतरी धार्मिक आहे, कोणीतरी शुद्ध आचरणवाला आहे, आणि कोणी कोणी चोर आहे, कोणी कोणी डाकू आहे, कोणी कोणी ठकवणारं, कोणी कोणी फसवणारं आहे. इवन कधी कधी मायबापही काही काही जेव्हा चांगले असतील तर त्यांचे मुलंही कधी कधी काही काही ठिकाणी बिघडलेला पाहायला मिळतात. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कर्म चांगले केले पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे, कुशल अकुशल यातला भेद आपण समजून घेतला पाहिजे, पाप पुण्यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे, आणि त्यासाठी असावी लागते ती आपली श्रद्धा बुद्धावर, धम्मावर आणि संघावर. आणि म्हणून तर बघा, केवळ ज्ञान पुरेसं का नाही याचं तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच उदाहरण असू शकतात. MA, PhD, DSc, LLD, लीट बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेणारे बाबासाहेब बुद्ध धम्माची दीक्षा घेतात. जर शिक्षणच सर्व काही आहे, जर पैसाच सर्व काही आहे, तर बुद्धाचा धम्म स्वीकारण्याची गरज पडली नसती. परंतु बाबासाहेब म्हणाले, या जगाला बुद्ध धम्माशिवाय तरुणोपाय नाही, कारण बुद्धाच्या शिकवणुकीमध्येच नीतिमत्ता आहे, बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये सदाचार आहे, बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये सील आहे. आणि त्यामुळे भगवंताने काया वाचा मनावरती संयम ठेवावा ही शिकवण या जगताला दिली असल्या कारणाने बाबासाहेबांनी तो बुद्धाचा धम्म आपल्याला दिला. म्हणून आपण पुण्यकर्मामध्ये रत राहिलं पाहिजे, पापकर्मापासून दूर गेलं पाहिजे. जर आपल्याकडून पाप कर्म घडत राहील तर भगवान बुद्ध म्हणाले, जेव्हा पापाचं फळ भोगायला लागेल तेव्हा त्याचा प्रचंड त्रास होतो, आणि तेव्हा मात्र कोणतंही उपाय कौशल्य आपल्याजवळ तिथे नसतं, कारण एकदा वेळ निघून गेल्यावर आपण काहीही करू शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. भगवंताच्या काळात बघा, आपले भगवान राजगृहाला राहत होते. एकदा वेळुवन दान दिलं होतं. कालची जी पौष पौर्णिमा आहे ना, त्या पौष पौर्णिमेला भगवान बुद्धाला सर्वप्रथम मिळालेलं दान कोणतं? वेळुवनाचं दान होतं. ज्ञानप्राप्तीच्या नंतर काही दिवसानंतर राजा बिंबिसाराच्या निमंत्रणावरून भगवान बुद्ध राजगिरीला गेले होते, आणि राजगिरीला जेव्हा आपले भगवान गेले तेव्हा राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना वेळुवनाचं दान दिलं होतं. तुम्ही आजही बुद्धगयेकडे कधी गेलात तर ते वेळुवन आजही तिकडे आहे. तो राजगिरी पर्वत आजही तिकडे आहे, ज्या पर्वतावरती भगवान बुद्ध राहिले. तो परिसर अत्यंत पावन आहे. तिकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही जर कधी गेलात, आम्ही दरवर्षी जातो, नेहमी जातो बुद्धगयेच्या टूरवरती, तेव्हा तिथे अनुभवतो. तिथे गेल्यानंतर मनुष्याला बघा असं एक वेगळंच फील होते की इथे बुद्ध आहेत असं फील होते. बघा, आता तो श्रद्धेचा भाव आहे प्रत्येकालाच फील होत नाही, कारण जगातले काही लोक असतात बघा, ध्यानाला गेले तर तिथून पळून येणारे. आता घुगुसमध्ये तुमच्यापेक्षा जास्त लोक नसतील का बापा? असतील ना. तर कोणी ती डस्ट झाली तीच साफ करत घरी बसले असतील. भगवान बुद्धांनी मनातली डस्ट साफ करायला सांगितलं, पण कोणी ती काळी सगळीकडे डस्ट, मी येत होतो पाहिलं बापा, झाडं आहे काळे, घर आहे काळे, सगळं काळंच काळं. मी म्हटलं बापा काऊन काळं? तर भंतेजी म्हणे इकडे खदानी आहेत म्हणे कोळशाच्या, आणि ते कोळशाची डस्ट निघते सगळीकडे जाते, म्हणून घरं क्लीन करावे लागतात, सगळीकडे डस्ट असते. मी म्हटलं बरं झालं मला आठवण करून दिली. भगवान बुद्ध म्हणाले, या बाह्य रूपाला स्वच्छ करण्यासाठी बाह्य रूपावरती साचलेली जमा झालेली डस्ट, धूळ, मळ आपल्याला साबणाद्वारे, शॅम्पूद्वारे किंवा अजून काही वापरून स्वच्छ करता येते आणि केल्या जाते. जसं बाह्य रूपाला स्वच्छ केल्या जाते, भगवान बुद्ध म्हणाले त्याही पेक्षा अधिक महत्त्वाचं आहे आपल्या आतल्या रूपाला, अंतर मनाला स्वच्छ करता आलं पाहिजे, तर जीवनामध्ये सुख शांती समाधान नांदू शकते. वरतून काळे आहोत की गोरे आहोत हे फारसं महत्त्वाचं नाही आहे, आपण किती ज्ञानी आहोत हेही फारसं महत्त्वाचं नाही आहे, आपण कोणत्या जाती धर्माचे आहोत हेही फारसं महत्त्वाचं नाही आहे. आपल्या मनाचा स्वभाव कसा आहे, मनाची निर्मळता आहे की मनाचा गढूळपणा आहे, हे मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी धम्माचं आचरण करायला शिकवलं, शील सदाचाराचं आचरण करायला शिकवलं. तर मग भगवान त्या वेळुवनामध्ये जेव्हा राहत होते, त्या वेळुवनाच्या बाजूलाच बघा चुंद सुकारिक नावाचा एक व्यक्ती राहत होता. बिलकुल त्याने डुकरांना मारलं, त्यांचं मांस विक्रीचं काम केलं,
आणि तो व्यक्ती एकदा मरणांतिक वेदना भोगत होता. त्याची वाचा बसली, त्याला ऐकायला येत नव्हतं, त्याचे जॉईंट, गुडघ्यांचे जॉईंट कामातून गेले, त्याचे हात कामातून गेले, त्याला खाता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं. तो गुडघ्यावरती बसूनच असा त्या डुकरासारखा, म्हणजे प्राण्यांसारखा, जसं बाळ 4 पायावर चालते, रांगते, तसाच तो रांगत होता. बोलत नव्हता. त्याचा आवाज असा, जसा डुक्कर ओरडल्यानंतर आवाज येतो तसा त्याचा आवाज झाला होता. गावामध्ये सगळीकडे चर्चा झाली, भगवंतापर्यंत चर्चा गेली आणि भगवान बुद्धांनी मग ही गाथा बोलली, जे की मी आता गाथा बोललो सुरुवातीला, प्रारंभीला. तर भगवान बुद्धाने ती गाथा बोलून उपदेश केला की जीवनामध्ये जे कोणी लोक पाप कर्म करतील, ते कोणीही असो, तर त्या लोकांच्या वाट्याला एक दिवस संताप आणि शोक आल्याशिवाय राहत नाही. की जीवन काय आहे, वाया जाण्याच्या अगोदर आपण आपल्या जीवनाला आनंदी आणि सुखपूर्वक बनविण्यासाठी शील सदाचाराचं पालन केलं पाहिजे, शुद्ध कर्म केलं पाहिजे काया वाचा मनाने, भगवान बुद्ध म्हणाले. आणि म्हणून त्या चुंद सुकारिकाच्या बाबतीमध्ये भगवान बुद्ध म्हणाले, असं कोणतं कर्म करू नये मनुष्याने पुन्हा पुन्हा की जे केल्यावर पश्चातापाची वेळ येईल, जे केल्यामुळे आपल्याला शोक होईल, दुःख होईल, आपण परेशान होऊ आणि वाईट प्रकारे मृत्यूला कारणीभूत ठरू. असं आपल्याकडून कर्म घडता कामा नये. जर तसं कर्म घडलं तर मग ते कोणी असो, त्याचं फळ खूप वाईट प्रकारे भोगावं लागते. म्हणून जेवढं आयुष्य मिळालंय बघा, त्या आयुष्याचा सदुपयोग करा. सदुपयोग करता आला पाहिजे, नाहीतर लय लोक येतात आणि वाहत जातात. बघा तुम्ही, नेहमी सांगतो आपण, नदीमध्ये काही काही ठिकाणी गवत उगवते. नदीत, तुमच्याकडे नदी आहे का बापा? तुम्ही काय काय पृथ्वीच्या दुसऱ्या ग्रहावर थोडी राहता. नद्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही नदीत कधी पहा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर नदीच्या मधोमध माती वगैरे, रेती वगैरे जमा होते आणि त्याच्यावर गवत उगवते. असं टेकडी वगैरे होते छोटीशी. नदीला पूर येते तर त्या टेकडीवर जमा झालेलं उगवलेलं गवत असं झुकते, पण किनाऱ्यावर असलेली झाडं अशी ताठ, काही काही माणसं पण अशी ताठच. बघा, एकाच मोडमध्ये घड्याळाचा काटा असते की नाही, बॅटरी सेल गेल्यावर असा जागेवर टिक, सेकंदाचा काटा, मिनिटाचा काटा आणि घंट्याचा काटा असा जागेवर टिक 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 करते, फिरतच नाही. तसेच काही काही लोक बघा, आपल्यातच मशगूल असलेले, अहंकाराने पछाडलेले, आपल्याच जागेवर असे असतात बघा. मेरे जैसा कोई नाही, माझ्यासारखं कोणी नाही, मला पाहान फुलं वाहा. कोणाच्याच कामी पडत नाही असे काही लोक असतात बघा. लय धन दौलत श्रीमंती जळमंता जळेना, अजून कमवू द्या म्हणते, माझेच खिशे भरू द्या म्हणते, माझंच घर भरू द्या म्हणते. आणि म्हणता म्हणताच जाते. डॉक्टर म्हणते पैसा लावून आता काही उपयोग नाही म्हणते, घेऊन जा म्हणते, तूप रोटी खाल्ली तर खाऊ द्या, 2 दिवसाचे धनी आहेत म्हणते. आणि काय करतात याला मग? तर ते नदीतलं गवत वागते, पूर ओसरला की पुन्हा डोलते, पण किनाऱ्यावरची झाडं कोण क्या करता म्हणते. पाणी काय करते पाहू म्हणते, पूर काय करते पाहू. पहिला पूर येते, त्या झाडाच्या बुडाखालची थोडीशी माती घेऊन जाते. दुसरा पूर येते, झाडाच्या बुडाखालची अजून थोडी माती घेऊन जाते. तिसऱ्यांदा महापूर येते. तुम्ही कधी पाहिलं असेल तर किनाऱ्यावरती न वाकणारी, न झुकणारी झाडं होत्याची नव्हती होतात, मुळा सकट उपटून जातात. परंतु नदीच्या मधोमध असलेलं गवत, कितीही मोठा पूर जरी आला तर पूर ओसरल्यावर मस्त पुन्हा डोलतात. भगवान बुद्ध म्हणाले, जिवंत असताना आपण त्या गवतासारखे वाकणारे असलो पाहिजे, झुकणारे असलो पाहिजे. ज्या लोकांना वाटतं बाबासाहेब झुकले नाही, तर नक्कीच झुकले नाही. कुठे? तर कोणाच्याही समोर झुकले नाही, नको त्या ठिकाणी नक्कीच झुकले नाही, पण झुकले बाबासाहेब भगवान बुद्धांच्या समोर. आपल्या लोकांनी ह्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपण झुकायला वाकायला शिकलो पाहिजे बुद्ध धम्म संघाच्या समोर झुकण्यासाठी. म्हणून बघा, त्यासाठी आपल्याला शुद्ध बनावं लागेल, निर्मळ मनाला बनवावं लागेल, परंतु त्यासाठी बुद्धी पण असावी लागते. असते बापा प्रत्येकाला बुद्धी, पण कोणाची चालते आणि कोणाची चालत नाही, फरक एवढाच आहे. कारण मेंदू तर प्रत्येकाला दिलाय ना, दिला नाही असं थोडी आहे. आपण जिवंत आहोत म्हणजे मेंदू आहे ना, जिवंत आहोत, हृदय आहे म्हणून जिवंत आहोत ना, फुफ्फुस आहे म्हणून तर श्वासोश्वास घेऊ शकतो, जिवंत आहोत ना. पण असूनही काही काही लोकांचं चालत नाही, डिॲक्टिवेट झालेलं असते. जसं सिम कार्ड डिॲक्टिवेट होते कधी कधी,
तसं काही काही लोकांचा मेंदू पण जीवन जगत असताना हृदय पण आणि फुफ्फुस पण डिॲक्टिवेट होते आणि ते कामच करणं बंद करते. मग त्यांना चांगलं काही समजत नाही, वाईट समजत नाही, कुशल अकुशल समजत नाही, पुण्य पापातला फरक कळत नाही, धार्मिकता कळत नाही. ते आपल्याच पद्धतीनं चालतात बघा. आणि म्हणून मी सांगतोय, या जगातही असेच काही लोक आहेत की त्यांना चांगलं काय वाईट काय कळत नाही, पुण्य काय पाप काय हे कळत नाही, कुशल काय अकुशल काय हे कळत नाही, आपण कोणत्या मार्गाने चालतोय कोणत्या मार्गाने चालायला पाहिजे हे कळत नाही, आपण कसं बोलतोय काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे हे कळत नाही, आपण कोणाची मित्रता करतो कोणाची करायला नाही पाहिजे हे कळत नाही. अशा लोकांना मेंदू असेल का? असेल का? नाहीच म्हणता बापान, खरंच नसेल ना. हो, म्हणून तर जगातले बहुसंख्य लोक आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत, ज्ञानी असून सुद्धा अज्ञानी सारखं राहतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की केवळ ज्ञान पुरेसं नाही आहे, ज्ञानाबरोबर शुद्ध आचरण जर असेल तरच एखादी व्यक्ती स्वतःसह इतरांचा विचार करू शकते, म्हणजे भलं करू शकते. म्हणून तुमच्या घुग्गुसमध्ये आज आम्हाला या धम्म संमेलनासाठी बोलावलं. आपल्यामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक बसलेली आहेत, मान्यवर मंडळी बसलेली आहेत. भगवान बुद्धाचा विचार हा सार्वजनिक आहे. बुद्धाचा धम्म काही संप्रदाय नाही आहे, बुद्धाचा धम्म बुद्धाचा विचार काही लिमिटेड नाही आहे. भगवान बुद्धांनी मानवी मनाला निर्मळ करण्यासाठीचं तत्त्वज्ञान शिकवलं आहे. आणि निश्चितपणे तुम्ही या धम्म संमेलनाच्या माध्यमातून मनाला निर्मळ करण्याचा संदेश घेऊन जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आयोजकांनी आम्हा भिक्खू संघाला एवढ्या दूरवरून बोलावलं, आमचा यथोचित सन्मान केला, आम्हाला धम्मदान देण्याची ही संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. साधु 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 भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. इमं भिक्खं भिक्खु संघस्य चीवरवत्थं दान सपरिखार दान फलदान देम पूजेम. द्वितीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य चीवरवत्थं दान सपरिखार दान फलदान देम पूजेम. तृतीयंपि पूज्य भंते आम्ही आमच्या पुण्यकर्मासाठी चीवरदान परिष्कारदान फलदान देत आहोत. अनुकंपा करून आम्हा सर्वांच्या हितसुखाकरिता दुःखमुक्तीकरिता या दान पुण्याचा स्वीकार करावा
स्वीकार करावा. साधु 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 इचितं पतितं तुय्यं क्षिप्पमेव समिज्जतु सब्बे पुरन्तो चित् चन्दोपनरसो यथा. सब्बेति यो विभजन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखे दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलं आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेवञ्च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिज्जतु इच्छितं पचितं तुय्यं क्षिप्पमेव समिज्जतु सब्बे पुरन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा.